गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराउंडर चेतनाज हेअर केअर मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। सो आपण मेकअपचा व्हिडिओ बघितलाच असेल आणि त्यानंतर मी इथे हेअरस्टाईलचा व्हिडिओ शेअर करत आहे। व्हिडिओ मोठा होत होता त्यामुळे मी त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे। तर बघू शकता इथे आपण आता हेअरस्टाईल स्टार्ट करणार आहोत। त्याआधी मी थोडंसं मळवट भरून घेत आहे, म्हणजे जी स्किन दिसते त्या स्किनला मी कुंकू लावून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण इथे पार्टिशन करून घेणार आहोत। पुढच्या साइडला मी छोटा सेक्शन घेतलेला आहे पफ मोठा येण्यासाठी आणि त्याला मी बॅक कोम्बिंग करत आहे। आणि बॅक कोम्बिंग ही एकदम व्यवस्थित आपल्याला दाबून करायची आहे, जी स्किनच्या जवळ असेल की जेणेकरून आपला पफ हा एकदम परफेक्ट येईल आणि फुगून येईल। देवीचा लुक आहे त्यामुळे जरा मला हेअरस्टाईलची हाईट थोडी वाढवायची होती, पण तिचे हेअर्स इतके सिल्की होते की मला तो पफ एकदम प्रॉपर असा मोठा जमत नव्हता। त्यामुळे मी इथं छोटासाच पफ घेणार आहे। आता माझा थोडा विचार चेंज झालेला आहे। मला खूप हेवी हेअरस्टाईल करायची होती, पण ते मी लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडे आणि मी आता इथे थोडासा नॉर्मल असा पफ तयार करून घेणार आहे। पुढच्या सेक्शनला आपण स्टेप बाय स्टेप बॅक कोम्बिंग करून घेणार आहोत की आपला पफ हा एकदम परफेक्ट बसेल आणि तो खाली बसणार नाही। बऱ्याचदा काय होतं, सिल्की हेअर्सला पफ व्यवस्थित बसत नाही आणि ते एकदम असं पफ जो आहे तो फुगीर दिसत नाही, तो चपटा होऊन जातो। तर इथे मी एक्सटेन्शन घेतलेलं आहे, एक छोटा सेक्शन घेतलेला आहे आणि त्याला मी पफ हे पिनांनी कव्हर करून घेणार आहे आणि राहिलेले जे हेअर्स आहेत ते त्या पफवरती घेणार आहे की जेणेकरून आपल्याला हाईट भेटेल आणि आपला जो फ्रंट सेक्शन आहे तो एकदम उंच दिसेल, की जेणेकरून आपली जी हेअरस्टाईल आहे ती हायटेड दिसेल। देवीचा लुक नेहमी अशाच पद्धतीचा असतो। हेअरस्टाईल ही हेवी दाखवायची होती, जसं साऊथ लुकमध्ये म्हणजे साऊथ हेअरस्टाईल जे असतात किंवा जे देवीचे मेकअप असतात साऊथ स्टाईलमध्ये त्यांच्या हेअरस्टाईल अशाच पद्धतीच्या असतात आणि त्यांचे गजरे वगैरे पण खूप सुंदर असतात। मोठे मोठे हायटेडला ते बांधत असतात आणि गुलाबाची फुलं वगैरे सुद्धा ते हाईटला लावत असतात। मला थोडंसं ती पद्धत इथे वापरायची होती आणि अशा पद्धतीने मी आता तशा पद्धतीने मी हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न करते आहे। इथे आता मी छोटीशी पोनीटेल टाकून घेतली आणि त्याला पफ लुक दिलेला आहे। माझी मुलगी बघा ॲक्शन करून बघतीये इथे कॅमेऱ्यामध्ये की मी कशी दिसेल। त्यानंतर मी इथे एक्सटेन्शन घेतलेला आहे आणि इथे मी एक्सटेन्शन इथे लावून घेणार आहे। थोडेसे कर्ली हेअरस्टाईलची एक्सटेन्शन आहेत हे, की जेणेकरून तिच्या हेअरला ते मॅच होतील। लहान मुलींच्या केसांमध्ये नेहमी आपल्याला एक्सटेन्शनचा उपयोग करता येतो आणि त्यांचे हेअर्स लहान असले तर आपल्याला हे खूप उपयोगात येतं। तर तुम्ही अशा पद्धतीचे एक्सटेन्शन वापरू शकता। इथे मी रेडीमेड रोज लावत आहे की मला थोडंसं हाईट दाखवायचं होतं म्हणून मी थोडं वरच्या दिशेला इथे रोज लावून घेत आहे आणि तुमच्याकडे कोणतेही गजरे किंवा फ्लॉवर्स असतील तर तुम्ही तेही वापरू शकता। इथे हे मी रोज लावून घेणार आहे थोडं हाईट दाखवण्यासाठी आणि गजरासुद्धा लावून घेणार आहे। फुलांची माळ आहे ही, हिला 4 पेडीमध्ये मी रॅप करून घेतली आणि थोडं हाईटमध्ये लावून घेणार आहे। हे फ्रंटने मला दाखवायचं होतं त्यामुळे मी हे टेक्निक वापरली आहे। बॅकला कोणी एवढं लक्ष देत नाही, फ्रंट लुक एकदम सुंदर दिसला पाहिजे त्यासाठी मी इथे थोडं उंचावरती हे गजरे लावून घेतलेले आहेत आणि गुलाबाचे फुलंसुद्धा थोडेसे पुढे घेतलेले आहेत की हेअरस्टाईल थोडी हाईटला दिसावी म्हणून। तर तुम्हीही वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल नक्कीच करू शकता। इथे ह्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांचे मेकअप हेअरस्टाईल शेअर केलेली आहे, तुम्ही ते सुद्धा बघू शकता। तर अशा पद्धतीने इथे मी आता फुलांची माळ लावून घेत आहे। खूप सुंदर आपली हेअरस्टाईल इथे झालेली आहे आणि मेकअपही खूप छान झालेला आहे। त्यानंतर आता आपण इथे अलता लावून घेणार आहोत किंवा कलर करून घेणार आहोत। इथे मी वॉटर कलरचा उपयोग करते आहे कारण अलता कलर एकदम प्रॉपर असा रेडिश दिसत नव्हता, तो थोडासा पिंकिश दिसत होता आणि खूप पातळ वाटत होता। त्यामुळे मी इथे आता वॉटर कलर लावून घेणार आहे आणि त्यावरती मी अलता लावणार आहे। दोघं पायांना मी अशा पद्धतीने डिझाईन करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतेही डिझाईन करू शकता आणि हातांना सुद्धा मी स्वस्तिक लावून घेत आहे। बरेच जण इथे गोल आकार नेहमीच देत असतात, सगळेच जण लावतात, त्यामुळे मी थोडंसं वेगळं करण्याची पद्धत म्हणजे वेगळं करावं असं वाटलं मला आणि मी ते स्वस्तिक काढून घेतलेलं आहे हातांवरती। त्यानंतर आपल्याला आता बोटं हे भरवून घ्यायचे आहेत। फ्रंटला पण मी रोल असं गोल करून घेतलेला आहे, लावायची गरज होती नाही पण मी लावून घेतलं की खाली हात नको वाटायला म्हणून। तर अशा पद्धतीने आपला मेकअप झालेला आहे। त्यानंतर मी मला डोळ्यांना थोडंसं अजून रेखीव दाखवायचं होतं तर मी इथे वॉटर कलर लावून घेतलेला आहे कॉर्नरला। त्यानंतर आता मी इथे रेडीमेड साडी घालून घेणार आहे। आपल्याला नऊवारीची सहावारीची नऊवारीसुद्धा घालता येते
लहान मुलींना, पण हाईटमुळे थोडासा प्रॉब्लेम येतो साडी नेसायला, तर इथे मी रेडीमेड साडीचाच उपयोग केलेला आहे। आणि आता मी इथे रेडीमेड साडी घालून घेत आहे। पिनअप वगैरे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला। जर का तुम्ही साडी घालून घेणार असेल तर थोडं काळजीपूर्वकच घालायची असते, पण रेडीमेड असल्यामुळे मुलं कसंही राहिले, कसंही वागले किंवा मग कितीही त्रास त्यांनी दिला तर ती साडी सुटत नाही। तर इथे त्यानंतर मी रुद्राक्ष माळा तिच्या हातांमध्ये घालून घेणार आहे। मला खूप हेवी मेकअप करायचा होता, त्यामुळे मला ज्वेलरीसुद्धा खूप जास्त पाहिजे होती आणि हातसुद्धा एकदम भरलेले हवे होते। तर इथे मी रुद्राक्ष घालून घेत आहे। मुलीला थोडा त्रास होत होता माझ्या, ती ऐकत नव्हती, पण मी तरी पण इथं ट्राय केलेला आहे। त्यानंतर आता मी एक एक हार हिला घालून घेणार आहे। एवढं हेवी तिला आवडत नाही, पण कधी कधी नाईलाजाने करावं लागतं। तर बघू शकता इथे मी वेगवेगळ्या प्रकारचे हार इथे घालून घेत आहे। आणि त्यानंतर मी इथं नथसुद्धा घालून घेतली आहे। इथे मी 2 नथ घालणार आहे, एक सेंटरला आणि एक बाजूला। ती घालायच्या आधीच घाबरत होती, त्यामुळे थोडीशी रिॲक्शन तिचं वेगळं आहे इथे। तिला असं वाटत होतं जसं मी नाक वगैरे टोचते की काय, पण तिला ते कळालं नाही की हे फक्त घालायचं आहे। तर इथे मी आता तिसरा हारसुद्धा घालून घेत आहे। त्यानंतर मी फुलांची माळसुद्धा टाकून घेणार आहे। पण अशा पद्धतीने आपला इथे मस्त असा देवीचा लुक क्रिएट झालेला आहे। हा मेकअप लुक तुम्ही स्कूलमध्ये कोणतंही कॉम्पिटिशन असलं तरी अशा प्रकारची हेअरस्टाईल मेकअप तुम्ही नक्कीच करू शकता। यातनं तुम्हाला काही ना काही शिकायला भेटलंच असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्यानंतर आता मी टचअप करून घेणार आहे। खूप व्हाईटिश लुक दिसत होता, त्यामुळे मी थोडंसं काउंटरिंग करते, ब्राऊन कलर इथे वापरत आहे आणि थोडंसं 3D लुक देण्याचा प्रयत्न करते। तुम्हाला दिसत असेल की मी थोडंसं टच केलं आणि लगेच फेसमध्ये किती फरक पडलेला आहे, तुम्हाला दिसत असेल। खूप सुंदर असा 3D लुक इथे दिसत होता। मुलीला माझ्या हसायला पण येत होतं मेकअप करताना। तर बघू शकता इथे आपला सुंदर असा देवीचा मेकअप लुक झालेला आहे। हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। यातनं मला नवीन नवीन व्हिडिओ करायला मोटिवेशन मिळतं। सो बाय ऑल ऑफ यू, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। Like, share and subscribe.